चला आज आपण लसूणी तिखट शेव खमंग व संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलं कुरकुरीत राहण्यासाठी. अर्धी वाटी तांदळाचं पीठ, जिरी ओव्याचं वाटण, लसूण वाटून टाकलं बारीक, 1 चमचा हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकून 2 चमचे तेलाचं मोहन टाकलं. असं बेसन पिठाला हे लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. नंतर 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. हे 10-15 मिनिट झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता शेवग्यामध्ये भरून कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. हे आता शेव पाडून घेते. आलटून पलटून हे शेव कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा झाला शेव तयार. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.